अल्पसंख्याक शाळांना प्रमाणपत्र वाटप प्रकरणामध्ये मोठी कारवाई झाली आहे। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची अखेर बदली करण्यात आली आहे। एबीपी माझाच्या बातमीचा हा दणका बघायला मिळतो आहे। अजित पवारांच्या निधनानंतर त्याच दिवशी आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एकूण 75 संस्थांना अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि अधिकाऱ्यांच्या पातळीवर ही कारवाई करण्यात आलेली होती। त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता। एबीपी माझाने ही बातमी समोर आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याला स्थगिती देण्याची घोषणा केलेली होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आज तसे आदेश दिले आणि त्यानंतर ही मोठी कारवाई होती। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, काय अपडेट्स आहेत या कारवाईबाबतचे? अगदी आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये 75 शाळांचा अल्पसंख्याक दर्जाला जे आहे ते ही प्रमाणपत्र वाटण्यात आली होती। अजित पवार यांचं ज्या दिवशी निधन झालं त्याच दिवशी या शाळांना जे आहे ते प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी एकीकडे अजित पवारांच्या संदर्भात शोककळा पसरला असताना दुसरीकडे मात्र त्याच विभागातून जे आहे ते प्रमाणपत्र दिलेली होती। त्यामुळे यावरती मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती। मात्र आज मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। या संदर्भात आपण पाहतोय की या विभागाचे उपसचिव ज्यांच्यावरती हा ठपका ठेवला होता ते मिलिंद शेणॉय जे आहे यांची तात्काळ जी आहे ती बदली केलेली सरकारने पाहायला मिळते। कारण आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये एकीकडे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची चौकशीचे आदेश सुद्धा जे आहे ते दिलेले आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय की मिलिंद शेणॉय यांचं नाव जे आहे ते सगळ्यात पुढे होतं की यांच्या सहीने पुढे जे आहे ती ही प्रमाणपत्र वाटली गेली अशा प्रकारचं जे आहे तो संशय होता। त्यामुळे एकीकडे स्थगिती दिल्यानंतर याची चौकशी सुद्धा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले होते आणि आज शेणॉय यांना त्या पदावरून जे आहे ते हटवण्यात आलेलं आहे। मात्र हे प्रकरण फक्त त्यांच्यापर्यंतच आहे की आणखी काही यामध्ये अधिकारी अडकलेले आहेत का, नेमकं हे प्रमाणपत्र देण्यामागे काही हेतू होता का, हे सगळं याची चौकशी होणार आहे। निश्चित, धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल। आता केवळ बदलीपुरती ही कारवाई मर्यादित राहणार की पुढेही कारवाई होणार आणि इतरांपर्यंत ही चौकशी पोहोचते का हे बघणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।